नमस्कार, मी सायली. युगंधर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगंधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. डोंबिवलीतलं शेवटचं मैदानही जाणार, खेळायचं कुठे आणि फिरायचं कुठे? ठाकुरगुई रेल्वे मैदानावर नेमकं काय घडलंय? सस्पेन्स आणि ब्रेकिंग न्यूज स्टाईल. डोंबिवलीत खेळाडूंचा प्रचंड उद्रेक, 70 वर्षांचा इतिहास आणि रेल्वे प्रशासनाविरोधात पुकारलं युद्ध. स्थानिक अस्मितेला हात घालणारा, सिमेंटच्या जंगलातलं एकमेव हक्काचं मैदान वाचवण्यासाठी डोंबिवलीकर रस्त्यावर. ही तर फक्त पहिली लढाई. के लिए आप यूज नहीं करेंगे, हाउसिंग के लिए जगह दी हुई है हमने आपको कमर्शियल एक्टिविटी करने के लिए जगह नहीं दी है ना। तो हमारा कहना जो है वो रेलवे ने सुनना चाहिए, तब तक काम रुकना चाहिए। हमारा कहना क्या है, हम ऐसा नहीं कह रहे कि आप कुछ करो मत, लेकिन जब तक हमारा और आपका जो कोऑर्डिनेशन है वो देखो, आप अनाउंस आपके यहाँ पे आप डिसीजन नहीं ले सकते हो, डिसीजन तो दोनों जगह से होगा ना। सर आप ही पहुंचाओगे ना ऊपर कि इधर लोगों का प्रोटेस्ट है, बहुत बड़ा उद्रेक होगा इधर। पहुंचेगा यहाँ पे काम पहुंचेगा, गाड़ी जाए आपके पास, आपके सीने के पास, फिर आप भी यहाँ पे काम करते हैं। सर देखिए, मैं वो बता रहा हूँ आपको, काम इधर चल रहा है, लेकिन गाड़ियाँ तो हमारी महापालिका के रूट से आ रही है ना, हम वहाँ पे गाड़ियाँ बंद कर देंगे। फिर देखो कैसा है, हमको इसको ना ज़्यादा गरम नहीं करना है। आप चाहते हैं तो वो भी होगा। देखो हमारी जमीन है, हमको बचानी, हमारे भविष्य है डोंबिवली का इधर। आप बात आपण मागे येऊया तर मैदान आमच्या हक्काचं, मैदान आमच्या हक्काचं। खरं तर खेळाडू निषेध करतात, हे मोठी दुःखदायक बातमी. कारण मुलांना खेळण्यासाठी कुठे ग्राउंड नाही, खेळाचं मैदान नाही. आणि वर्षानुवर्ष हा जो रेल्वेचा ग्राउंड इथे जो आपण सांगत आहोत, हा वर्षानुवर्ष इथे ग्राउंडमध्ये लहान मुलं असतील, सर्व क्रिकेट प्रेमी असतील, अनेक खेळाडू असतील, नेहमीप्रमाणे इथे आपण खेळत असतात, भाग घेत असतात, स्पर्धा ठेवत असतात. पण 2 दिवसापूर्वी अचानक रेल्वेच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरने इथे मातीचा भराव केला आणि चुकीच्या पद्धतीने भराव करून इथे तरी कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम केलेलं आहे. आमचा सर्व मिळून, या डोंबिवलीकर मिळून, सर्व मिळून आम्ही आज खेळाडू सहित आम्ही सर्व लोकप्रतिनिधी इथे त्यांचा निषेध करत आहोत. कारण हे खेळाचे मैदान वाचले पाहिजेत. आणि रेल्वे ग्राउंड जे डोंबिवली पश्चिमच्या सर्व खेळाडूंचं, नागरिकांचं एक हक्काचं स्थान आहे, त्याच्यावर कुठेतरी अतिक्रमण करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं होत आहे. आणि त्याची दखल माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी 3 दिवसापूर्वी घेतली. ते स्वतः या मैदानात आले होते आणि त्याची दखल घेऊन या सर्व जे इथले खेळाडू आहेत त्यांची बाजू मांडण्यासाठी आज आम्ही त्यांच्या आदेशानुसार इथे आलेलो आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ही जागा जी आहे, ही रेल्वे नेहमी सांगते की जागा आमची आहे, जागा आमची आहे. ही जागा रेल्वेची नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी रेल्वेला भाडेपट्ट्यावर दिलेली जागा आहे. आणि आमच्या हक्काची जागा आम्ही रेल्वेला गिळंकृत करून देणार नाही. आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आमचे नंदूजी परब आणि सगळे नगरसेवक आज इथे आम्ही उपस्थित झालेलो आहे. आज रेल्वेने सुरू केलेलं काम रेल्वे अधिकाऱ्यांना सांगून बंद केलेलं आहे. लवकरच DRM साहेबांकडे एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. हे मैदान खेळाचं मैदान म्हणूनच राहील आणि याच्यावर आम्ही काहीही होऊ देणार नाही, ही आमची पूर्ण जबाबदारी. काम बंद म्हणजे तात्पुरती स्थगिती नाहीये, तरी जोपर्यंत आमची बैठक DRM साहेबांबरोबर होत नाही तोपर्यंत एकही वीट इथे लावून देणार नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस इथे लक्ष ठेवून असेल.